आम्ही निघालेलो आहोत माहूरगडला. रेणुका माता देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तसं दरवर्षी जात राहतो आम्ही. यावर्षी थोडं लेट झालेलो आहे. जानेवारी महिन्यात जातो, परंतु मार्च आहे आणि निघतोय उद्या. म्हणजे आता रात्री चाललेलो आहोत नंदीग्राम एक्सप्रेसनी. आणि आमच्या बरोबर आमचे भाऊ आहेत, लोंढे भाऊ. एका रिक्षामध्ये बसलेलो आहे छान छान. माझी मिसेस आहे, लोंढे ताई आहे, बहिणी आणि छोटी ताई आहे, दादा आहे. दादा बघ, बोला रेणुका माते की जय, रेणुका माते की जय. तर रिझर्वेशन वगैरे केलेलं आहे आम्ही. आमची ताई आणि दादाचं राहिलेलं आहे. चला बघू, ऍडजस्ट करून घेऊ, कडून तिकीट बनवून घेऊ आणि छान छान प्रवास करून येऊ. मला वाटतं 12-13 वेळेस झालेला आहे माझा अगोदर आणि आताही छान छान दर्शन होईल देवीच्या कृपेने. तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहे आमच्या मागे. चला मग येतो, बाय 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 बाय, भेटूया परत पुढे. माहूरगडला जाण्यासाठी आम्ही आता रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत, नाशिक रोडला. आणि 7:30 झाले, अजून अर्धा तास वेळ आहे. आणि RSC तिकीट भेटलेलं आहे आम्हाला. आम्ही बसणार आहोत 9 किती S9ला. हो हो, बघा तिकीट वगैरे काढलेले आणि छान छान निघालेलो आहोत. लोंढे भाऊ आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, कन्या आहे, त्या वहिनी आहेत आणि माझी मिसेस आहे मीरा. मग येतो देवीला जाऊन छान छान. रेल्वेची वाट बघतोय. गर्दी आहे बघा, प्लॅटफॉर्मवर भरपूर गर्दी आहे. 2 दिवसाचा प्रवास आहे बघा, बॅगा वगैरे आहे भरपूर. हो, आलेली आहे गाडी आमची. दादाचं नाव काय? तेजस. हात देतोय बघा रेल्वेला आणि थांबणार आहे रेल्वे आता, तो हात दिल्यामुळे. नंदीग्राम एक्सप्रेस, भरपूर गर्दी आहे. यस. जेवण कसं झालं भाऊ? छान छान जेवण झालं. आता झालं का जेवण व्यवस्थित? आमचं RSC तिकीट आहे, त्यामुळे एका सीटावर 2 जण आहोत आम्ही. पण आम्हाला हे वर बसलेले दादा यांनी सहकार्य केलं, त्यांचं सीट दिलेलं आहे, त्याच्यामुळे मस्त जेवण वगैरे करतोय आम्ही. इथे खाली आम्ही आता वाकडी मान करूनच जेवण केलेलं आहे. झालं का मीरा जेवण? पण मस्त जेवण झालं बरं का. वांग्याचं भरीत होतं, खोबऱ्याची मिरची होती, कांद्याची पात होती आणि शेळ्या पोळ्यांचं ते असं खारखं सारखं आहे ना, छान छान होतं बरं का. पापडावानी खुरसणीची मिरची एकदम भारी. अरे बाबा, काय काय होतं जेवायला? कोबीची भाजी एकदम भारी, मस्त मस्त, छान छान. खूप मजा आली. आम्ही पोचलो आहोत आता किनवटला आणि किनवटवरून आमचे मित्र आहेत चंदू भाऊ, यांची गाडी केलेली आहे माहूरला जाण्यासाठी. आणि मध्ये चहा पाणी वगैरे घेतलेला आहे, बरेच जणांनी नाश्ता केलेला आहे आणि निघालेलो आहोत माहूरगडाला. आता देवीचं दर्शन घेणार आहोत. रेल्वेमध्ये गर्दी वगैरे होती भरपूर, रिझर्वेशन असल्यामुळे काही त्रास वगैरे झाला नाही. पण RSC होतं त्यामुळे एकाच बाकड्यावर 2-2 जण, जरा झोपा वगैरे झाल्या नाही. आता घेऊ हॉटेल वगैरे, फ्रेश होऊ. लोंढे भाऊ काय म्हणता, झोप वगैरे झाली का? त्यांचा आवाज नाही. कुठे मीरा? मागे आहे का? हो, देवीचे दर्शन करायला. हे चंदू भाऊ आहेत. गेल्या 13-14 वर्षापासून आम्ही भाऊच्याच गाडीमध्ये प्रवास करतो आणि निघालो का मग फोन करतो, येतात स्टेशनला वगैरे. चांगली सेवा देतात एकदम. आणि आता माहूरगडकडे जाण्याचा रस्ता देखील छान झालेला आहे. सर्व काँक्रिटीकरण झालेलं आहे.
एक 10-12 वर्षापूर्वी खूप असं रस्ता खराब असायचा आणि गाडी उधळत चालायची, पोटामध्ये सर्व कालव व्हायची. पण आता एकदम छान असा रस्ता झालेला आहे आणि दिवसेंदिवस या भागातली विकास होतोय, सुधारणा झालेली आहे चांगली. अशोक चव्हाणांचा मतदारसंघ ना, अशोक चव्हाणांचा मतदारसंघ. आता काँग्रेसमधून सध्या अशोक चव्हाणजी बीजेपीत गेलेले आहे. हे बघा इथे मध्ये याला माऊरला जाताना सारकर्णी म्हणून गाव लागतं आणि इथे आल्यावर या आजी आणि या भाऊंकडे आम्ही दालवडे वगैरे घेत असतो. आज शिल्लक नाही आहे दालवडे आणि मस्तपैकी मिरची भजी असते. तर आता भजी बनवत आहे गरम गरम. बनेगी जल्दी. आणि ते आता दालवडे बनवत आहेत. हे बघा वडे बनत आहेत गरम गरम. आता खाणार आहोत आम्ही छान छान. बघा दालवडे तयार होत आहे. घ्या घ्या घ्या. हे मधले हे करतायत मुंबईवाले. कड़ा कड़ा वड़ा करो. निकल के क्यों रखे नहीं वड़े? 6 ना, 6 पीस लिया ना, 6. माहूरगडला पोहोचलेलो आहे आम्ही आणि बघा लक्ष्मी लॉजिंग, पुढे तिरुपती आता बोर्ड लिहिलेला आहे त्यांनी. छानपैकी रूम आहे. मित्रच आहे हॉटेलवाले आमचे आणि 2 रूम घेतलेत आम्ही. आता इथे बेस्ट फ्रेश वगैरे होऊ आणि मग रिक्षावाले येतील आणि रिक्षाने मग गडावर जाऊ. अनुसाया माता दर्शन, परत पितृतीर्थ इथे जाऊ, दत्त शिखर इथे जाऊ अजून आणि मग माहूरच्या देवीचं छान छान दर्शन घेऊ. दालवड्यांचा नाश्ता चालू आहे बघा आमचं छान छान. सारकणीला घेतला होता ना, बघ पाण्याचा बॉक्स बी आणलेला आहे. बरं वडे कसे आहेत ताई? एकदम छान, एकदम मस्त. दादा कसं आहे वडा? भजी कशी मिरचीची? हो गरम गरम बरं आणि खूप छान. 5 रुपयाला 1 मिरचीची भजी, 10 रुपयाचा वडा, 100 रुपयात एकदम पोटभर नाश्ता आला बघा आमचा. तुला आवडला का ताई? हो ना. आणि बघा इथून आहे ना, या खिडकीतूनच पुढे वर आपल्याला माहूरच्या देवीचं दर्शन होतं, म्हणजेच गड दिसतो. हे बघा एकदम छान असं हे ठिकाण आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबतो या ठिकाणाहून हे बघा इथं समोर भाजीपाला वगैरे देखील आहे. खूप छान आहे. हा देवीला निघालो बघा आता आम्ही माहूरगडला आणि रिक्षा केलेली आहे ऑटो. हो तर आता या ऑटोमध्ये जाणार आहे आणि देवीचं दर्शन करणार आहोत छानपैकी. तर इथून जे ऑटो असते ही ऑटो प्रत्येकी एका माणसाचे 100 रुपये घेते आणि छानपैकी आपल्याला दर्शन करून आणतात सर्व. आता मी अनेकदा जवळपास 10-12 वर्षापासून येतोय आणि एकदम चांगली सेवा देतात. ते सर्व भाऊंची रिक्षा आहे, खूप छान आहे इथे. तर चला आता निघूया आपण. हे सर्व बसलेले आहेत बघा. माहूरगडची प्रसिद्ध खिचडी बघा एकदम छान बनवतात बरं का, टेस्टी टेस्टी. आणि ते खिचडी बरोबर रस्सा असतो आणि शेंगदाणे वगैरे. अगोदर हे सर्व चुलीवर बनवत असायचे, आता आल्यात गॅस शेगड्या वगैरे आणि चुलीवरची मग ती टेस्ट काही वेगळीच लागायची
हो आता भट्ट्या बंद झाल्या ना भाऊ. कशी खिचडी टेस्ट? एकदम छान, खूप छान. हो ना, तुमच्यामुळे हे सर्व आम्हाला. नाही नाही माझ्यामुळे नाही, परमेश्वरामुळे. ताई आवडते खिचडी, चांगली आहे. आणि आम्ही ज्या रूमवर थांबलेलो आहेत मेहता ना, मेहता यांचं आहे ते राजस्थानचं लॉज. काय लक्ष्मी का? लक्ष्मी लॉज. तर तुम्ही देखील या. छान छान आणि मस्त, इतकं छान आंघोळी झाल्यात, गरम गरम एकदम पाणी आणि मस्त आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत रिक्षा करून माहूरगडावर. दर्शन घेतोय, देवदर्शन तर घ्यायचंच आहे, पण मग एन्जॉयही झाला पाहिजे. अगोदर म्हणतात ना पोटोबा आणि नंतर विठोबा, तर तसं आमचा पोटोबा चालला आहे, कारण बाहेर एकदम कडक ऊन आहे. आणि आता रिक्षा करून आम्ही देवदर्शनाला जाणार आहे. तो व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करूया. सती अनुसया मंदिर, त्या पायऱ्या चढतो आहोत आम्ही. भयंकर ऊन आहे. इथूनच दम लागलाय. मार्च महिना 15 तारीख. इतकं भयंकर ऊन आहे खूपच. ही जी झाडं आहे ना, झाडं याला पाला असतो बघा, पूर्ण पाला गेलेला आहे. आणि वानर मंडळी असते रामसेना, ती सुद्धा दिसत नाहीये कारण पाणी कमी आहे. पाणी नसल्यामुळे निघालेलो आहोत आम्ही. रख रखत्या उन्हात आम्ही निघालो अनुसया मातेचं दर्शन घ्यायला. आणि चढतोय आता पायऱ्या. बाबा किती पायऱ्या? कुठून आलात बाबा? नांदेडवरून आलेत. नाशिक. नाशिक. लय ऊन आहे तुमच्याकडे. हो बघा, सर्व हे जंगल हिरवगार असतं पावसाळ्यामध्ये. कसं निघवट ना हिरवगार, हे पाण्यात बिन फुटत पडतं याला सागाला रान, मग तिथे निघवट ना. किती मस्त राहतं ना. हा, श्रावण महिन्यात आता याला पालवी फुटेल. हा, मोठ्या प्रमाणात साग आहे. सागाचं या ताई देखील आलेल्या आहे बघा. कोण आहे? कन्या नाती का? हे नातीच होता. हा ना. दर्शनाला आणलं. हा, दर्शनाला आणलं. गौत म्हणजे दर्शनाला सगळं खूप कडक ऊन. अरे नाही, आम्हाला ते दादा आहे ना, तर त्यांचं फायनल झालं होतं. मग ते म्हणजे चला, मग ते असं करता झालं. मग आम्ही त्यांच्या बरोबर आलो. हा, तुम्ही तुमचं जाऊन या ना. त्याला फटके पण असे देऊ शकते. त्याला फटके पण असे देऊ शकते. नाही इकडे नाही का? पोहोचलो होतो आम्ही. हाय हाय. नक्की नक्की. आई ग. हो ठीक आहे, चालेल ना. हो आले ना. बापरे बाप. धन्यवाद. हो नक्की नक्की. आता मंदिरातच आलोय. नेमकं तुझे पैसे आले नाही, मंदिरात आले. ऋषी अत्री महाराजांचा आश्रम असं ती अनुसया माता मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. पिण्यासाठी पाणी देखील आहे इथे. ऊन खूप आहे. भाविक बसलेले आहे सावलीत, दर्शन घेत आहेत. कोणतं गाव तुमचं? आमचं इटकूर, कळंब तालुक्यात इटकूर आहे. जिल्हा उस्मानाबाद. उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, नवीन नाव.
अरे वा. बाबा बघा ना, आजोबा किती वर्षाचे आहेत? 90. आता वर चढून आले तुम्ही. वा बघा बघा बाबांचा फेटा बघा आणि आजही हिंमत बघा किती जोरात हे केलं बाबांनी. जवळपास 300 पायऱ्या सोडून बाबा जोरात आलेले आहेत तिथे. हो हो. अजूनही दात वगैरे गेलेत ना? गेले ना. मग जेवण वगैरे दुधामध्ये तुमचं वय भरपूर असेल. 84 75. वडापाव चालत नाही, त्यांना चायनीज चालत नाही, त्यांना काय लागतं माहिती का? बाजरीची भाकर, लोणचे असं ना त्याचा रसा चुरून खायचा, एक लोणच्याची चिरी आणि असला तर कांदा, बस का? काही लागत नाही. म्हणून एवढं वर्ष जगतात. नाही बाबा काही असं बीपी वगैरे शुगर बिगर नाही नाही ना? बघा 90 वर्षांचे बाबा आहेत, अजून गोळी नाही, इंजेक्शन नाही, काय नाही. आणि आपण बघा 50 मध्ये आलो की झालो वयस्कर, लगे लागले शुगर, लगे लागली बीपी. कष्ट केलेले हो कष्ट केलेले आहेत. पण मग आता काय म्हणता की रासायनिक औषधं मारले जातात पिकावर, त्याच्यामुळे कॅन्सर होतो, आजार होतात, अटॅक वगैरे. बरोबर खुर्चीवर बसली नौकऱ्या केल्या, आम्ही गेली खुर्चीवर बसली. बघा बाबा म्हणता आमच्याच वर्गातले क्लासमेट मोठे साहेब झाले, खुर्चीवर बसले, आरामात ड्युटी केली. आणि बाबा म्हणता आम्ही शेतात काम केलं तर जे खुर्चीवर बसणारे होते अधिकारी ते निघून गेलेत बाबांना सोडून, त्यांचे मित्र. आणि बाबा आजही ठणठणीत आहे. हो हो. काय नाव बाबा? नाव काय? सांगा नाव. हिम्मतराव मनोहरराव बावळे. आणि मुलं वगैरे 3 मुलं. काय करतात? एक डॉक्टर होते वारले. 2 आहेत डॉक्टरचे जेवर बसून खाल्लेली आहेत शेतीमध्ये. आणि आई मंडळी आहे? आमची मंडळी आहे की घरचे आहे ना? मुलं किती वर्षाची आता तरी? नातं पातोंड जीव लावतात सर्व. अरे फोन लगे येतोय. हा ना? 2-3 दिवस आलो इकडं तर आपला कसं आहे आमचा ग्रामीण भाग अजून थोडा बरा आहे. काय केलं चला म्हणजे उद्योग करून. आताची पिढी कशी बदलत चालली. हो. काय होतं पुन्हा जुनं काय होतं आणि आता नवीन काय वाटतं तुम्हाला? नवीनचं काय खरं जुनं खरं ना? आणि महागल्ली म्हणे जुनं ते सोनं. जुनं ते सोनं. लय मायाड. आता नाही बरोबर. खरंय. तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं भेटली मला, छान एकदम आनंद वाटला. देवाच्या दर्शन इथे आहे ना, तुमचं दर्शन घेतो मी. नाही अहो तुम्ही वडिलांसारखे शूटिंग करा. नाही करा. बघा 90 वर्षाचे आजोबा आहेत दादा, त्यांचं दर्शन घेत आहेत सगळं. म्हणजे खरोखर त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज दादांमुळे आज आमचे एवढं ट्रिप झाली आहे. खरोखर मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. दादा घ्या दर्शन घेतो. खरोखर सोन्यासारखी जुनी ते सोनं असं व्यक्तिमत्व भेटलेले आम्हाला. खरोखर परमेश्वर भेटलेले देवाच्या ठिकाणी. आणि सगळी जी आमची गँग आहे, हो मित्र परिवार पण 4 धाम केलेली आहेत. अरे वा. माझं झालं 4 धाम. मागच्या महिन्यात 4 धाम झालं दोघांचं. माहूरगड येथील दत्त शिखर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि दिवसेंदिवस बघा विकास होतोय आणि भाविकांसाठी या ठिकाणी मोठा सभा मंडप झालेला आहे. मागे आलो होतो त्यावेळेस नव्हता हा. आणि पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे माकडापासून सावध राहा. माकडं खूप असतात परंतु
ऊन खूप आहे, त्यामुळे सगळं थोडं पाण्याचं त्यांना संकट आहे, त्यामुळे संख्या कमी आहे. श्री दत्त प्रभू दर्शनासाठी आता आपण निघालेलो आहोत आणि खास सावली साठी आणि भाविकांच्या सोयीसाठी हा सभा मंडप करण्यात आलेला आहे. माहूरगडला आलाय, काय काय बघितलं तू? कुठलं दर्शन घेतलं? तर मित्रांनो, मी माहूरगडावर आलेलो आहे. या ठिकाणी अतिशय ऊन आहे, अतिशय घाम वगैरे येत आहे आणि आम्ही मस्त आता अनुसया मातेचं दर्शन घेऊन आलो आहोत आणि इथे आपण आता दत्त शिखरावर यांचं दर्शन घ्यायला आलो आहोत. इथे आपण बघत आहात विविध प्रकारचे लोक सगळीकडून आले आहे. मनमाड वगैरे अगदी आमचं मन खूप प्रसन्न झालं आहे देवाकडे पाहून वगैरे. आम्हाला खूप आनंद होत आहे. या ठिकाणी आम्ही उत्सव घेत आहे, प्रत्येक जण आनंद घेत आहोत. हो, बस एवढंच म्हणायला आवडेल मला तुमच्या समोर. परत पुन्हा येऊस वाटेल या ठिकाणी. हो, आणि या ठिकाणी दर्शन घेऊन खरं धन्य झालेलो आहोत आम्ही. माझ्याबरोबर माझं कुटुंब आलेलं आहे, तसेच आमचे लोंढे भाऊ आलेले आहे, ताई आलेले आहेत आणि त्यांची कन्या आलेली आहे. कन्या काय म्हणते ताई? बोल. काय नाही, इथे येऊन एकदम प्रसन्न वाटतंय. आता अनुसया मातेचं दर्शन घेऊन आलो आणि इथे दत्त शिखराचं दर्शन घ्यायला आलो. एकदम प्रसन्न वातावरण आहे, छान वाटतं ना. तू सकाळी नाश्ता वगैरे केला? आपला नाशिकचा नाश्ता आणि इथल्या नाश्त्यामध्ये काय फरक आहे? छान आहे. इथे सकाळी मुगाचे वडे खाल्ले, दाल वडा खाल्ला आणि मिरचीची भजी. हो, मिरचीची भजी एकदम अप्रतिम होते. आणि 20-25 रुपयात अति एकदम म्हणजे खूप छान टेस्टी अशी खिचडी एकदम टेस्टी खिचडी आणि रसा कॉम्बिनेशन एकदम सुपर. हो, सर्व काही चांगलं आहे. इथले लोकही देखील चांगले आहेत. तुम्ही काय म्हणाल? अतिशय छान वाटलं. म्हणजे प्रवासामध्ये नवीन असं काही वाटलं नाही, कारण तुम्ही असल्यामुळं सर्व तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी आम्ही या ठिकाणी खूप आनंद घेतला. प्रवासाची सुरुवात या ठिकाणी 8 वाजता झाली काल रात्री आणि सकाळी आम्ही या ठिकाणी माहूरला इथे आलो लॉजिंगवर. दादांची इथं ओळख पण होती. कुठंही आम्हाला असं नाविन्यासारखं वाटलं नाही. सर्व ठिकाणी त्यांची ओळख, रिक्षावाल्यापासून तर सर्व लॉजिंगपर्यंत सगळ्यांची ओळख होती. असं छान प्रकारे मी आजपर्यंत कधी आलेलो नव्हतो. आमचं कुलदैवत म्हणून या ठिकाणी रेणुका माता, तर आम्ही अजूनपर्यंत आलेलो नव्हतो. त्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी प्रथमच दर्शन त्यांच्यामुळं झालेलं आहे. खूप छान असं वाटलं. काय म्हणाल तुम्ही? सर्वप्रथम तर मी तुमच्या दोघांचे धन्यवाद करेन की तुमच्यामुळे आज आम्हाला पण हा योग आला की आज आम्ही आमच्या कुलदैवतेच्या दारामध्ये उभं आहेत. जशी तुम्हाला बघतोय त्यामुळे दुप्पट आम्हाला पण उत्साह येतोय. खूप छान नाश्ता, पाणी, प्रवास, त्यानंतर दर्शन सर्व काही खूप सुंदर होतंय. सगळं नियोजनानुसार चाललेलं आहे आणि आता देवीचं दर्शन घेतल्यानंतर दत्त शिखर वगैरे. चला, ऊन खूप आहे. हो, ऊन खूप आहे आणि मार्च महिना आहे. अजून पुढे एप्रिल मे मध्ये तर खूपच ऊन राहणार आहे आणि दिवसेंदिवस बघा विकास होतोय. दत्त शिखर येथे हा सभा मंडप नव्हता, हा सभा मंडप झालेला आहे. इकडे देखील बांधकाम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी सरकारकडून येणं महत्त्वाचं आहे. आणि आपली जी धार्मिक क्षेत्र आहे, माहूरगड असेल, तसं आपण कोल्हापूरला जातो, ज्योतिबा, सर्व ठिकाणी सरकारने लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सप्तशृंगी मातागड आहे, ही धार्मिक क्षेत्र आहे. ही एक आपल्या हिंदू धर्माची एक अशी ऊर्जा देणारी स्थाने आहेत आणि या ठिकाणी विकास होणं महत्त्वाचं आहे. भाविकांना सोयी मिळणं महत्त्वाचं आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या समस्या येथील हे करणार आहे. महाप्रसाद दिला जातो बघा दत्त शिखर येथे. भाविक आनंद घेतात.
भात आमटी. गुरुदेव दत्त दत्त धुनी आहे. गुरुदेव दत्त दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम नमः शिवाय. खूप छान वाटतं दर्शन झाल्यावर. 12 ज्योतिर्लिंगांचं महादेवाचं दर्शन आहे या ठिकाणी. मंदिरात शूटिंग करण्यास मनाई आहे, तरी देखील आपण काही ठराविक दर्शनं देण्याचा मी प्रयत्न करतोय परमेश्वराच्या साक्षीने. आज आभाळ आलेला आहे आकाशात. आभाळ आणि ऊन आहे आणि आभाळ उन्हाचा चटका चांगला जोरात बसतोय. 90 वर्षाचे बाबा, पायात चप्पल नाही तरी सणासण चालताय. आमचे पाय भासताय आणि ते बिंदास चालताय. आहे का चप्पल? ऊन लागत का नाही? ऊन खाली पाय भासते का नाही? हा ना. सवय सवय त्याच्यामध्ये उन्हाचा ताप तुम्हाला होणार. बाप तिकडे पुढं किती फास्ट चालतंय ते आपल्याला. दे मी फोटो काढतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मला तुम्ही जय श्रीराम बोलला असं केलं. इथे हा पानाचा प्रसाद असतो. 21, 51, 101 असा भेटतो. थोडं महत्व सांगा ना पाण्याच्या प्रसादाचं. पाण्याचा मुख्य प्रसाद आहे तांबूल म्हणून. हा देवीला तिरगुण वेळा म्हणतो. पाण्याचा तिरगुण वेळा. 13 प्रकार असतो. हाच प्रसाद असतो देवीचा सगळं द्या. गर्दी असली का सर्व बघा रांग लावा लागते. थोडी गर्दी कमी आहे. दर्शन घेतोय म्हणजे शूटिंग नाही करू देत बरं का. सॉरी. हा हो.
नमस्कार. जय जगदंब. आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळ पीठावर आपण आहोत. आई रेणुका मातेचं हे स्थान भगवान परशुरामांची माता म्हणजे श्री रेणुका माता. या ठिकाणी अनेक भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी मातेच्या दर्शनाचा आणि मातेच्या पूजनाचा लाभ घेत असतात. आता सध्या उन्हाळा जरी असला तरी यावेळेसही सुद्धा भाविकांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळतेच आहे. तसा हा परीक्षेचा काळ असल्यामुळे थोडीफार गर्दी मंदावलेली आहे, परंतु भरपूर गर्दी अजूनही लोक दर्शनासाठी येत आहेत. उन्हाळ्याची जरी सुरुवात झाली असली, चाहूल लागली असली तरी अजून तेवढा कणखर उन्हाळा सुरू झालेला सावली त्यामुळे जोरात. त्यामुळे हा जो काळ आहे हा दर्शनासाठीचा एकदम चांगला काळ मानला जातो. तसंच या ठिकाणी बरेच सुविधा भाविकांसाठी करण्यात आलेल्या आहेत. भक्तांसाठी थंड पाण्याची व्यवस्था आहे. आरोचं शुद्ध पाणी भक्तांना पिण्यासाठी उपलब्ध आहे. माहूरगड म्हणजे मंदिरासाठी पैनगंगा नदीवरून डायरेक्ट इथपर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे आणि कितीही उन्हाळा असला तरी या ठिकाणी पाण्याचा दुष्काळ अजिबात नसतो. सर्व भक्तांसाठी भरपूर अशी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आता बरीच विकास कामांना पण सुरुवात झालेली आहे. केंद्र सरकारचा जो प्रोजेक्ट आहे लिफ्ट आणि स्कायवॉकचा, की वयस्कर लोकांसाठी या ठिकाणी आता लिफ्टची व्यवस्था होते आहे. ते पण काम जवळपास आता 1-1.5 महिना झाला सुरू झालेलं आहे. हे सगळा हा जो भाग आहे हा फॉरेस्टचा असल्यामुळे थोड्याशा अडचणी होत्या, पण फॉरेस्टकडूनही सगळे क्लिअरन्स आता आलेले आहेत आणि कामाला सुरुवात झालेली आहे. 1 वर्षाच्या आत कॉन्ट्रॅक्टर आपले काम पूर्ण करेल अशी सगळ्यांना आशा आहे. पुढच्या वर्षी बऱ्याच भक्तांना, ज्यांना कोणाला चढण्याचा त्रास होतो, वयस्करपणा आहे, अशा लोकांसाठी इथे लिफ्टची सुविधा निश्चितच उपलब्ध राहील. तसंच या ठिकाणी भक्तांसाठी भगवान परशुराम मंदिराकडे साधारण सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत अन्नदान महाप्रसाद पण चालू असतं. त्याचाही लाभ अनेक भाविक भक्त या ठिकाणी घेत असतात. सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी मातेचं अवश्य दर्शन घ्यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा. आता पुढे चैत्र नवरात्राची सुरुवात होते आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्राला सुरुवात होते आणि रामनवमीला त्याची पूर्णाहुती अष्टमीच्या आणि नवमीचा जो होम असतो इथला त्या होमाने होते. अशा या पवित्र पावन पर्वकाळी आपण जरूर मातेच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. जय जगदंब. वन्यजीवाचा काही त्रास वगैरे असं काही नाही ना भाविकांना अजून सध्या? पाण्याची काही समस्या बिकट समजा जाणवते त्यांना, तर त्यासाठी काही उपाययोजना केल्या? जंगलामध्ये अनेक काही पाझरं आणि झरे आहेत, काही छोटे नाले पण आहेत. त्या ठिकाणचं पाणी आटल्यानंतर वन्यजीव जे आहेत ते थोडेसे पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकंती करत असतात. अशा वेळेस या ठिकाणी बिबटे पण आहेत आमच्या जंगलामध्ये, त्यानंतर अस्वल आहेत. पण आजपर्यंत कुण्या भाविक भक्ताला याचा काही त्रास झालेला नाही आहे. शेतावर वगैरे काही बकऱ्या चरणारे वगैरे त्यांच्या बकऱ्या नेणं वगैरे असे अधूनमधून प्रसंग घडत असतात, परंतु कोण्याही भक्ताला आजपर्यंत काही वन्य प्राण्याचा त्रास झालेला नाही आहे. धन्यवाद. जय जगदंब. जय जगदंब. परशुराम मंदिराकडे निघालो आहोत आपण. पितृतीर्थ अनेक तलाव आहेत, शेत तलाव आहेत, शेततळे आहे. मुख्य जनावरांसाठी जे काही हिस्र प्राणी आहे, जंगलात पाणी कमी झाल्याने त्यांना पाणी पिण्यास मिळावं त्या दृष्टीने तलाव आहेत बघा जागोजागी. काही दिवसापूर्वी माहूर गाव व परिसरामध्ये बिबटे दिसू लागले आहेत, अस्वल दिसू लागले आहेत. पाण्याच्या शोधार्थ आणि अन्नाच्या शोधार्थ हे माहूर गावाकडे वळाले आहेत बिबटे.
ओम श्री परशुराम मंदिर माहूरगड. तसंच रेणुका देवी संस्थान माहूर अन्नछत्र. ओम परशुरामाय नमः. जय श्रीराम जय श्रीराम. आणि आपण गडावरून खाली आलेलो आहोत. मातृतीर्थ तलाव. तर हे तलावामध्ये बघा पूर्ण पाणी आहे, भरलेलं आहे. आणि पशु पक्षी वगैरे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी, वाघ बिबटे वगैरे देखील पाणी पिण्यासाठी येत असतात. तर या ठिकाणी सूचना दिलेली आहे, कुणीही पाण्यामध्ये वगैरे जाऊ नये. तलावातील पाणी खोल असून गाळ साचलेला आहे, त्यामुळे तलावात पोहण्यास सक्त मनाई आहे. तलावात अस्थि विसर्जनच्या वेळी पिंडदान करताना केस पाण्यात टाकू नये. या ठिकाणी पिंडदान अस्थि विसर्जन देखील होतं. तलावात न उतरता पायऱ्यावर बसून स्नान करावे. शेवाळेमुळे घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये. तलावातील भिंतीवर पायऱ्यांच्या दगडावर खडूने पेंडे लिहून कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी, त्यामुळे शक्यतो पाण्याजवळ जाऊ नये. आणि लांबूनच जे तीर्थ आहे ते पायावर वगैरे घ्यावे. तुडुंब भरलेला आहे बघा तलाव. पूर्ण नाशिक पुणे. भाऊने आले का? भाऊचे का? हर हर महादेव. जय भोलेनाथ. हर हर महादेव. किती खोल असेल? खूप सिक्युरिटी आहे. बाबा होते ते, बाबा मस्त पोहायचे मध्ये. किती लांब जाते. इकडे चलो रे बाबा, इकडे चलो रे. त्यांचं कडला पाय टाका ना. मस्त आहे. झालं का 30 सेकंदाचा? एक झोका दे, झोका दे, झोका दे. जवळ माझ्या येऊ नको. कसं कसं होतंय मला काय सांगू तुला. एक झोका दे, झोका दे, झोका दे. हा मिराई खूप जोरात थांब पण अजून तसंच मागं लोटा ना तिकडनं. मला खूप झोका चढवतो. मी डायरेक्ट तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि आता मीरा झोका खेळते. पाय सटकतो. सवय आहे गावाकडची. वाव. हळूदार का? आणि बसलेली आहे झोक्यावर आणि झोका खेळते. ओल्या चिंब काय ते गाणं? बसाने ओले चिंब. अगे खेळ खेळ.
जा तुम्ही आता. सवय काय ना खेळायची बरोबर. गावाकडे ते हळूहळू वयामानुसार होतं. जाऊ जाऊ माझ्यासारखं करा. जाना जाना. अहो भाऊ तुम्ही असं बसून घ्या ना. देण्याची पद्धतच लय जोरा दिला हो तुम्ही. चला काही पण बोलतो का तसं नाही म्हणत. चला छान झालं आपली यात्रा. आता यात्रा छान झाली. आपण जर का माहूरगडला जर का आलात तर या ठिकाणी लक्ष्मी भोजनालय आहे आणि पुरी भाजी भेटते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीयन जेवण इतकं इतकं प्रतिम असतं. खूपच छान. इथली खिचडी आणि दही कढी लोणचं कांदा एकदम छान. इतकं भारी खूप खूप भारी. आणि रात्री आम्ही बेंगन मसाला भाजी घेतली होती. अवघ्या 90 रुपयाची भाजी होती. नाशिकला आपल्याकडे 240 रुपयाला भेटते. आणि इतकी सुंदर बनवलेली होती शेवभाजी वगैरे एकदम अप्रतिम. ज्वारीची भाकर देखील त्यांनी आम्हाला बनवून दिल्यात आणि पोळ्या बनवून दिल्यात. खूप एकदम भारी. तर माऊरला आले का नक्की तर या बघा कसं बनवतात ते. या ठिकाणी बघा या ताई बनवतात बरं का स्वतः घरगुती. आणि हे बघा मसाले सर्व आणि कढी बनवलेली बघा पूर्ण सगट मिरच्या टाकलेल्या. इतकी टेस्टी लागते खूपच छान. आणि हे बघा रोट्या किती मस्त तयार होत आहेत बघा. गरम गरम रोट्या एकदम. तर लक्ष्मी भोजनालय लक्ष्मी लॉज आहे आणि त्या लॉजच्या मागेच म्हणजे बिलकुल भीतीला भीत लागून त्या ठिकाणी हे सर्व जेवण भेटतं. आणि आपल्याला जसं लागेल तसं ते बनवून देत असतात. आता आम्हाला रेल्वेमध्ये खाण्यासाठी बघा आम्ही या रोट्या बनवून घेतलेल्या आहेत पोळ्या गव्हाच्या. आणि यावर लोणचं वगैरे शेंगदाण्याची मिरची ते आम्हाला देणार आहेत. बिलकुल घरासारखं खूप खूप छान. तर आपण देखील या आणि या ठिकाणी नक्की नक्की येऊन जेवण करा आणि आनंद घ्या. हे दादा आहे एकदम हास्यमुख आहेत. त्यांचं लासलगावला कॅन्टीन होतं 7 वर्ष ते आपल्या भागात राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना बिलकुल आपण काय आपल्याला महाराष्ट्रीयन आपल्याला काय हे बघा या ठिकाणी माहूरला आलात तर लक्ष्मी विलास लॉज आहे. आणि या ठिकाणी वर रूम वगैरे आहेत. अगदी स्वस्त आणि मस्त आहेत. जेवण खूप छान आहे इथलं. आणि सेट आहे तिथे. एकदम चांगली सोय ठेवतात. आपण म्हणतो एकाच छताखाली सर्व काही. इथं आपण माहूरला आल्यानंतर जवळ समोर रिक्षा तुम्हाला किनवटला जाण्यासाठी जीप गाडी समोरच आहे. आणि लॉजिंग आहे गरम पाणी आहे. आणि जेवण तर बघा हे लक्ष्मी भोजनालय एकदम अप्रतिम खूपच छान. तर सेट काय म्हणता बघा काय म्हणता सेट. माहूरला आल्यावर तुमचे दर्शन होते योग्य वाटते आम्हाला. तुम्ही आले हो का माताच्या दर्शनासाठी येता आम्हाला तुमचे दर्शन होते. आम्ही धन्य आहे तुमचे दर्शन करून. धन्य धन्य. नमस्कार. अतिशय चांगला स्वभाव मन मोकळं. आणि तुम्ही या पोटभर जेवण करा. आपली तृप्ती झाली आपलं समाधान झालं मग तेच त्यांचं समाधान असतं. तर हे बघा हे कार्ड आहे त्यांनी दिलेलं. लक्ष्मी विलास लॉज माहूरगडला आल्यानंतर नक्की या आणि आनंदी झालेलो आहोत आम्ही.
हळू हा हळू. वा वा वा. मला तर जमणारच नाही. एक झोका दे झोका दे झोका दे. असं चढावं लागतं. असं चढावं लागतं. भारी भारी. जा आता पप्पांचे बघ. दिसलं का? असं असं क्लोज करायचं. सती अनुसया या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आणि आता लवकरच चांगला रस्ता होईल. आम्ही येऊन पोहोचलो आहोत. आभाळ आणि ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे उन्हाचा चटका हा खूप जोरात बसतोय. पोहोचलो आहोत आम्ही. ऊन भयंकर ऊन आहे, एकदम कडक. हो बघा किती सुंदर आहे गडावर सती अनुसया गड. बोला माते की जय. आणि बघा रिक्षाने निघालेलो आहोत आम्ही आता. छानपैकी आता गडावर जाणार आहोत. आणि काय वाटतं माहूरगडला जाऊन येऊन? छान वाटतं. बाकी आमचे मन एकदम प्रसन्न आहे. आम्ही आता फ्रेश होऊन दादांनी रिक्षा केली, आम्ही रिक्षामधून चाललेलो आहोत. भाऊ आणि वहिनी पहिल्यांदा आलेले आहेत. आणि चिरंजीव दादाचं नाव येत नाही मला. काय नाव आहे? साई. साई तेजस. तेजस नाव आहे. तेजस कसं वाटतं? मन प्रसन्न झालेलं आहे. वा 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 वा. आणि हे रिक्षावाले दादा आहेत बघा, निघालेले फास्ट रिक्षा आमची. रेणुका माता संस्थान. आता रेणुका मातेला निघालेलो आहोत वर. बघा वर मंदिर आहे. ओटी वगैरे घेतलेली आहे मिराणी. आमचे नाशिककर आहेत. रुंडे भाऊ बी ओटी वगैरे घेत आहे. पहिल्या पायरीचं दर्शन घेऊया. ओम भगवते माँ रेणुका माते की जय. ओ चढण्यास सुरुवात केलेली आहे. आता प्रसाद घेतलेला आहे. नागलीच्या पानाचा प्रसाद असतो इथे बघा. दिलेले आहेत. ते बघा. जाम झालो. दम लागतो. अगोदर नव्हतं लागत, आता लागा.
सकाळी थोडंसं मॉर्निंग वॉकिंग ठेवा. हा ना. मला काय वाटतं तुम्ही किती चालायला हवं? मी शिर्डीला गेलो 5 वेळेस पायी. अमरनाथ चढलो. हो. निघालो आहोत आम्ही आता दर्शन घ्यायला. ऊन खूप आहे बरं का. मार्चचा महिना आहे आणि ऊन म्हणल्यानंतर इथलं टेम्परेचर 38-39 40च्या दरम्यान असेल. खूपच जास्त आहे. जसं नाशिकला आपल्याकडं 32-33 असेल आणि त्यापेक्षा जास्त तापमान आहे. इकडून नागपूर वगैरे जवळ आलेलं आहे, यवतमाळ वगैरे, त्यामुळे इकडचं ऊन जास्तच असतं. आणि सागाचं जंगल आहे, पूर्ण पाला वाळून गेलेला आहे. आणि अशा याच्यातही भाविक मोठ्या प्रमाणामध्ये माहूरगड या ठिकाणी आलेले आहेत. कारण माहूरगड हे 3.5 विद्यापीठापैकी एक शक्तिपीठ आहे. त्यामुळे 12 महिने भाविक मोठ्या प्रमाणामध्ये माहूरगडला येत असतात. आम्ही जानेवारी महिन्यात येत असतो, परंतु यावर्षी 2 महिने लेट झालो, त्यामुळे उन्हाला समोर जावं लागतंय. माहूरगड म्हणलं तसं खाली गडाच्या खाली चांगलं बागायतदार आहे. तुरीच्या शेंगा, हरभरा वगैरे भेटतो ओला आणि चांगला आहे, खूप स्वस्त आहे इथे. आणि दुकानं वगैरे आहे. माहूरगडचे माणसं खूप चांगले आहे, व्यावसायिक चांगले आहे. आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आम्ही म्हणतो की देवी आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा बोलव आणि आम्ही पुन्हा येत असतो. आता जाऊया. अजून किती पायऱ्या आहेत सर्व? या 250 पायऱ्या चढून वर जावं लागतं. चला, बोला माहूरच्या रेणुका माते की जय जय. पाणी भेटतं का तुला प्यायला? पाणी किती बघा किती आहे राहतो पिल्लाला फक्त. सिक्युरिटी आहे. बाबा होते ते बाबा मस्त पोहायचे मध्ये. करंट किती लांब जातो. इकडे चलो रे बाबा, इकडे चलो रे. हळू हळू. वा वा वा. मला तर जमणारच नाही. एक झोका दे झोका दे झोका दे. असं चढावं लागतं. भारी भारी. जा आता पप्पांचं बघ. दिसलं का? असं असं क्लोज करायचं. मस्त आहे. झालं का 30 सेकंदाचा? एक झोका दे झोका दे झोका दे, जवळ माझ्या येऊ नको, कस कस होतंय मला काय सांगू तुला. एक झोका दे झोका दे झोका दे. मिराई खूप जोरात थांबून अजून तसंच मागं लोटा ना तिकडनं. मला खूप चोख चढवतो. मी डायरेक्ट तिथपर्यंत जाऊ शकतो.
आणि आता मीरा झोका खेळते. पाय सटक सवय आहे गावाकडची. वाव. हळूदार का. आणि बसलेली आहे झोक्यावर आणि झोका खेळते. ओल्या चिंब काय ते गाणं. भुसानी ओले चिंब. अगे खेळ खेळ. जा तुम्ही आता. सवय काय ना खेळायची. बरोबर. गावाकडे म्हणजे हळूहळू वया माणूस सारे होतं. जाऊ जाऊ माझ्यासारखं त्याला. जाना जाना. अहो भाऊ. देऊ का झोका. माझ तुम्ही असं काढशाल बसू द्या तिला. थांबा ना. बसून घ्या ना. झोकायला देण्याची पद्धतच नाही. लय जोरात दिला हो तुम्ही. चला काही पण बोलतो का. अगं तसं नाही म्हणत याडी. चला छान झालं आपली यात्रा. आता यात्रा छान झाली. जाऊ नेक्स्ट टाइम. मेरे मन को किया तुमने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तुमने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तुमने क्या इशारा. जुने गाने खूप सुंदर होते आणि पुराने गाने की महफिल आज माहौलगढ़ में लगाई हमने. देवी के दर्शन होने के बाद बढ़िया खाना, ये ठंडा ठंडा आइसक्रीम रस्सी. तू जो कर जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं. गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं. मेरे गीतों में तुझे दिल सारा. छू कर मेरे मन को किया तुमने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा दिल सारा. छू कर मेरे मन को किया तुमने क्या इशारा. मराठी गीत गायचं मला.
मराठी आहे अजून आजा तेरा चलिए प्यार से मैं भर दूं खुशियाँ जहाँ पर की तुझको नजर कर दूं तुझको नजर कर दूं तू ही मेरा जीवन तू ही दिल का सहारा तू कर मेरे मन को खोया तूने मनाच्या धुंदीत लहरीत येना मनाच्या धुंदीत लहरीत येना एक साजरी येना जराशी सोडून जनरीत येना सगळे साजरी येना मनाच्या धुंदीत लहरीत सगळे साजनी येना सुंदर मराठी गाणं आजचं गुण असे जुने गाणे होते खूप सुंदर होते संगीत खूप छान होतं गाणं हे गायलंच पाहिजे चांदन रूपाचं आलंय करा तुकडा तुझा साजरा माझ्याशिवाय तू ये जरा सारा खाली पाकरा माझे डोळे शिंदे तुझी वाट पाहुनी ये कुणाची गालात आसत येना सगळे ग साजनी येना सगळे ग साजनी येना माझ्या सुरात सुरे करू माझे डोळे शिंदे तुझी वाट पाहुनी ये बसंती वाड्यात दोऱ्यात येणार सगळे साजनी येणार सुखाची उजळी बरसात येणार सगळे साजनी येणार सगळे साजनी येणार सगळे साजनी येणार सगळे साजनी येणार मला काहीच नाही मेरे सपनों की रानी कब आएगी तू आएगी कब आएगी तू बीती जाएगी जगानी कब आएगी तू चली आ तू चली आ मेरे सपनों की रानी कब आएगी तू आएगी मुस्कान कब आएगी तू बीती
गाणं आहे, प्रॅक्टिस चालू आहे आमची. प्यार की गलिया, प्यार की गलिया, बागों की गलिया, सब रंग रलिया पूछ रही है. प्यार की गलिया, बागों की गलिया, सब रंग रलिया पूछ रही है. आएगी तू मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आएगी तू मस्तानी कब आएगी तू, जाए जिंदगानी कब आएगी तू. चलिया चलिया. थंड खाल्लेलं आहे, ठिकाणी खाल्लेले, कुठली खाल्लेली आज आणि थंड थंड पाणी पिणे आवाज वेगळा आहे. फूल से खिलके जवां से खिलके दूर से मिलके चैन न आए. फूल से खिलके पास मिलके दूर से मिलके चैन न आए. और कब तक मुझे कर पाएगी तू, तेरे सपनों की रानी कब आएगी तू, आएगी तो मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू. चलिया तू चलिया. आवाज गेला. सुंदर गाणं आहे, गाता येत नाही पण म्हणजे गाणं गायला पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे. क्या क्या है भरोसा आशिक दिल का और किसी पे आ जाए. क्या है भरोसा आशिक दिल का और किसी पे आ जाए. आ गया तो पछताएगी तू मेरे सपनों की रानी कब आएगी तू, मेरे मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू. चलिया तू चलिया रानी कब आएगी तू, आएगी तो मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू. चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया. किशोरदा यांचं सुंदर संगीत. मावली जगाची विठू मावली तू मावली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. मस्तपैकी छोटस भजन गातोय आणि माऊल गायला. आमचे मित्र गोंडे साहेब, मॅडम आणि आमची मिसेस मीरा धाकरकर. काय तुझी मा
माया साधू श्रीरंगा संसाराची पंढरी तू देवी पांडुरंगा डोळ्यातून वाई माय चंद्रभागा डोळ्यातून वाई माय चंद्रभागा अमृताची गोळी आज आणि या गंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळती फळ्यांची अभंगाला जोड टाळती फळ्यांची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची सिद्धस्थ भजन विठू माऊली पंढरीचे विठोबा यांच्यासाठी एक सुंदरचं भजन. लेकराची सेवा केली सतुवाई लेकराची सेवा केली सतुवाई कस पान पेडू कस होई तुझ्या उपकारात जगी तोड नाही तुझ्या उपकारात जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळ विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा तू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग विठू माऊली तू विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. आणि सुंदरचं भजन आवाज नाही एवढा चांगला आपण गाण्याचा प्रयत्न केला छान हे भजन. आता पुढचं गाणं गाऊया पल पल दिल के पास रहते हैं. मारतो